स्त्रिया कधी रोमॅन्टिक होतात? स्त्रियांचा मूड कधी होतो? 90% पुरुषांना हे कधीच माहीत पडत नाही आणि म्हणूनच ते नात्यातील योग्य वेळ आणि सुवर्ण संधी वारंवार चुकवतात. परिणामी नात्यातील ती ओढ व उत्साह हळूहळू कमी होतो आणि कामजीवन नीरस होत जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, स्त्रिया कधी सर्वात जास्त रोमॅन्टिक होतात अशा 7 खास वेळा, ज्या समजल्या तर तुमचे कामजीवन पुन्हा सुंदर आणि सुखी होऊ शकते. नमस्कार मित्रांनो, निरोगी कामजीवन मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. चला तर सुरुवात करूया. 1. भावनिक जवळीक निर्माण झाल्यावर. स्त्रिया फक्त शारीरिक जवळीक शोधत नाहीत, त्या आधी भावनिक जवळीक शोधतात. जेव्हा तुम्ही तिच्याशी मनापासून बोलता, तिच्या भावना समजून घेता, तिचे ऐकता आणि तिला जज करत नाही, तेव्हा तिच्या मनात तुमच्याबद्दल एक विश्वास निर्माण होतो. विज्ञानानुसार जेव्हा स्त्रीला भावनिक आधार मिळतो, तेव्हा तिच्या शरीरात ऑक्सिटोसिन नावाचे हार्मोन तयार होते, ज्याला आपण लव्ह हार्मोन असेही म्हणतो. हे हार्मोन तिला सुरक्षित असल्याची जाणीव करून देते. तुमची पत्नी दिवसभर कामात असताना तिला एखादा छोटा मेसेज करा की आज तुझी मला खूप आठवण येत होती, किंवा घरी आल्यावर तिच्या दिवसाबद्दल विचारा, आजचा दिवस तुझा कसा होता. हे विचारणे तिला मानसिकरित्या तुमच्या जवळ आणते. 2. जेव्हा तिचे मनापासून कौतुक केले जाते. प्रत्येक स्त्रीला कौतुक खूप आवडते, पण ते खोटं नसावे, ते मनापासून असावे. तिच्या दिसण्याचं, तिच्या कामाचं, तिच्या छोट्या छोट्या प्रयत्नांचं जर तुम्ही प्रामाणिकपणे कौतुक केले तर तिच्या मनात एक आनंद निर्माण होतो. या कौतुकामुळे मेंदूत डोपामाइन हा हार्मोन रिलीज होतो. हा असा हार्मोन आहे जो मेंदूला आनंद आणि उत्साह देतो. तिने काही खास बनवले असेल किंवा ती छान तयार झाली असेल तर फक्त छान दिसते म्हणण्यापेक्षा आज तू खूपच सुंदर दिसतेस, तुला बघितलं की माझा थकवा दूर होतो असे म्हणून पहा, तिचा पूर्ण मूड रोमॅन्टिक होईल. 3. जेव्हा ती ताणमुक्त असते. स्त्रियांच्या मनात अनेक गोष्टी एकाच वेळी चालू असतात, घर, काम, जबाबदाऱ्या. जर तिच्या मनात स्ट्रेस असेल तर ती कधीच रोमॅन्टिक मूडमध्ये येऊ शकत नाही. ताणामुळे शरीरात कोर्टिसोल हार्मोन वाढते, जे कामिच्छा पूर्णपणे दाबून टाकते. जोपर्यंत कोर्टिसोल कमी होत नाही तोपर्यंत रोमांस सुरू होऊ शकत नाही. कधीतरी तिला किचनमध्ये मदत करा किंवा आज स्वयंपाक मी करतो, तू आराम कर असे सांगा. जेव्हा तिला थोडा निवांत वेळ मिळतो तेव्हा ती स्वतःहून तुमच्याकडे आकर्षित होते. 4. जेव्हा तिला सुरक्षित आणि कम्फर्टेबल वाटते. स्त्रियांसाठी रोमांस म्हणजे फक्त एक्साइटमेंट नाही तर सेफ्टी सुद्धा आहे. जेव्हा तिला वाटतं की माझा पती माझी खूप काळजी घेतो, तेव्हा ती पूर्णपणे ओपन होते. स्त्रियांच्या मेंदूतील काही भाग भीती आणि असुरक्षिततेला प्रतिसाद देतो. जोपर्यंत हा भाग शांत होत नाही तोपर्यंत स्त्री शारीरिक प्रतिसादासाठी तयार होत नाही. जेव्हा तुम्ही कठीण प्रसंगात तिचा हात घट्ट पकडता किंवा गर्दीच्या ठिकाणी तिला सुरक्षितरित्या घेऊन जाता, अशा लहान सहान कृती करता, तेव्हा तिच्या मनात तुमच्याबद्दल प्रचंड ओढ निर्माण होते. 5. जेव्हा तुम्ही तिला सरप्राईज देता. सरप्राईज म्हणजे मोठा गिफ्ट नाही, लहान लहान गोष्टी सुद्धा खूप जास्त प्रभावी असतात. अचानक दिलेली मिठी किंवा एखादा गोड मेसेज तिच्या मनाला खूप स्पर्श करून जातो. नवीन आणि अनपेक्षित गोष्टींमुळे मेंदूत नॉरेपिनेफ्रिन नावाचा हार्मोन तयार होते, जे हृदयाचे ठोके वाढवते आणि एक सकारात्मक खळबळ निर्माण करते. जसे ऑफिसवरून घरी जाताना तिचे आवडते फूल किंवा एखादी छोटी चॉकलेट घेऊन जा, किंवा तिचे लक्ष नसताना तिला अचानक मिठी मारा. असे न मागता दिलेलं सरप्राईज तिला तुमच्या प्रेमात पुन्हा पाडते. 6. जेव्हा तुम्ही दोघे एकांतात वेळ घालवता. रोमांससाठी वातावरण खूप महत्त्वाचे असते. जेव्हा आजूबाजूला कोणी नसते, कोणताही डिस्टर्बन्स नसतो, तेव्हा स्त्री नॅचरली रोमॅन्टिक होते. शांत वातावरण आणि मंद प्रकाशामुळे शरीरातील ज्ञानेंद्रिये अधिक संवेदनशील होतात, ज्यामुळे स्पर्शाची जाणीव तीव्र होते. रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल बाजूला ठेवा. फक्त 10 मिनिटे तिच्याशी गप्पा मारा किंवा हलकं म्युझिक लावून तिला जवळ घ्या. हे क्वालिटी टाइम कोणत्याही महागातल्या डेटपेक्षा जास्त प्रभावी ठरते. 7. जेव्हा तुम्ही तिला मनापासून ऐकता. अनेक पुरुष एक चूक करतात, ते ऐकतात पण समजून घेत नाहीत. स्त्रीला फक्त बोलायचं नसते, तिला समजून घ्यायचे असते. संवाद आणि सक्रिय ऐकण्यामुळे मेंदूतील वेंट्रल स्ट्रिएटम भाग सक्रिय होतो, जो परस्पर संबंधांमध्ये समाधान देतो. ती जेव्हा तिच्या तक्रारी किंवा गोष्टी तुम्हाला सांगते तेव्हा तिला मध्येच सल्ला देण्यापेक्षा फक्त मी समजतोय, तुला काय वाटतंय असे म्हणा. जेव्हा तिला वाटते की तुम्ही तिला समजून घेताय तेव्हा तिचे रोमॅन्टिक होणे नक्की असते.
मित्रांनो, स्त्रिया कधी रोमॅन्टिक होतात हे समजून घेणे म्हणजे नातं समजून घेणे आहे. रोमांस हा फक्त शरीराचा विषय नाही, तो मनाचा, भावनांचा आणि विश्वासाचा विषय आहे. जर तुम्ही तिच्या भावना समजून घेतल्या, तिला वेळ दिला, तिचे कौतुक केले आणि तिला सुरक्षित वाटू दिले, तर ती तुमच्यावर पुन्हा पुन्हा प्रेम करेल आणि तुमचे वैवाहिक जीवन सुखी व सुंदर बनेल. नातं सुंदर बनवणे हे एका दिवसाचं काम नसते, ते रोजच्या छोट्या छोट्या गोष्टी केल्याने घडत असते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच सविस्तर माहितीसाठी आपल्या निरोगी कामजीवन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वस्थ आरोग्य व मन म्हणजेच सुखी कामजीवन. धन्यवाद.